हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना। नमस्कार, मी विजय गाते। आपण पाहता लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र। आज आपण काशीमिराच्या प्रभाग 14 मध्ये आहोत। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की धर्मवीर आनंद दिघेच्या शिकवणीमध्ये असलेला शिवसैनिकांनी आज संपूर्ण महाराष्ट्राची दखल घेतली। आनंद दिघे साहेब आता फक्त ठाण्यापुरते नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवसैनिकांचे दैवत झाले, आज महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्व करतात। आज त्याच अनुषंगाने जे ते ठाण्याच्या टेंबी नाकामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चौकचे जे मंदिराचं होतं त्याच कार्यक्रमाचं इथे भूमिपूजन झालेलं आहे। आज इकडे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, विशेषतः 106च्या विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर आज त्यांच्या हस्ते आज ह्या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं। आपण नक्की त्यांना विचारून घेऊ की ह्या पाठीमागे शिवसैनिकांची भावना तरी काय। दादा नमस्कार, आज खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जसं टेंबी नाक्याला त्याची प्रतिकृती आज त्याच्या चौकचं इथे अनावरण झालेलं, भूमिपूजन झालेलं, काय सांगाल आपण? धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे ठाणे जिल्ह्याची ताकद, शिवसेनेचे निष्ठावंत पाईक, आदरणीय आमदार तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या निधीमधून आज 8.5 लाख या ठिकाणी खर्च करून एक सुंदरसा धर्मवीर दिघे साहेबांचा आपण एक चौक या ठिकाणी बनवतोय। कारण ही ताकद आहे, ही प्रेरणा आहे पुढच्या पिढीसाठी। एक शिवसैनिक म्हणून आम्ही नेहमी त्यांचा दाखला, त्यांचे उदाहरणं, त्यांचे त्यावेळेचे कार्य आमच्या येणाऱ्या सगळ्या शिवसैनिकांसमोर ठेवत असतो। परंतु एक प्रतिकृती जेव्हा समोर असते तेव्हा त्याला पाहून काय होते धर्मवीर दिघे साहेब आणि काय होती ठाण्याची शिवसेना आणि शिवसेना ठाणे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक मार्मिक कार्य आदरणीय आमदारांच्या माध्यमातून होत आहे। या ठिकाणी उपस्थित माझे उपजिल्हा प्रमुख राममोहनजी शर्मा, या ठिकाणी जयरामजी मेसे उपशहर प्रमुख, या ठिकाणी बाबासाहेब बंडे, शिवाजी पानमन, हे सर्वजण प्रभाग 14 मध्ये हा चौक ह्याच्या आधीही खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि याच्या पुढे या चौकाची शोभा ते वाढवतील आणि पूर्ण मीरा भाईंदरसाठी हे चौक एक प्रेरणास्थान बनेल याची मला खात्री आहे। नाही, नक्की टेंबी नाकाचं जे आहे ते वेगळं वैशिष्ट्य आहे, पण त्या टेंबी नाकाची अगदी प्रतिकृती या मीरा भाईंदर काशीमिरामध्ये बनत आहे, त्याच्याबद्दल काय बोलत? कारण ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनाचे ठाणे, मीरा भाईंदर शहर हे ठाण्याच्या नजदीक आहे आणि ठाण्यातूनच प्रेरणा घेऊन आज ठाण्याचा एक साधा सर्वसाधारण कार्यकर्ता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन गेले। आज ठाण्यातील आपले एक कार्यकर्ता या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री झालेले आहेत। त्या ठाण्यातून या शिवसेनेला मंत्री, पालकमंत्री तथा शिवसेनेचे खूप मोठे नेते दिलेले आहेत, तयार केलेले आहेत। त्याच ठाण्याच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरातील ती वाळू, ती माती, ती हवा इथे यावी आणि त्या माध्यमातून ते स्मारक बघून या ठिकाणी सुद्धा दिघे साहेबांप्रमाणे पक्षावरती निष्ठावंत प्रेम करणारे शिवसैनिक, सच्चे शिवसैनिक तयार व्हावे ही त्यामागची प्रांजळ भावना आहे। नाही, नक्कीच ह्या शिवसैनिकांना तुम्ही इकडचे स्थानिक प्रतिनिधी आहात, आज आमदार म्हणजे मग आनंद दिघे साहेबांची जी प्रतिकृती बनत आहे याच्याने कुठेतरी प्रेरणा मिळेल तुम्हाला असं वाटतं? नक्की प्रेरणा मिळेल। त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी हे चौक सुशोभीकरण चांगला व्हावा त्याच्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेता शिवसेने प्रवीण पाटील यांच्याकडनं आम्ही 5 लाखाची निधी मागितली होती। महापालिकेची महापौराची 10 लाखाची निधीतून चौक साकारण्यात आला होता, परंतु ज्या पद्धतीने बनला पाहिजे होतं त्या पद्धतीने बनलेला नाही। त्यानंतर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आदरणीय कार्यसम्राट आमदार श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना विनंती केली, ते आमदार असताना साहेबांनी आम्हाला आमची विनंतीला मान देऊन 8.5 लाखाची निधी दिली। आता बघा, दिघे साहेबांच्या कृपेने, आशीर्वादाने आणि सर्व कार्यकर्त्याच्या आशीर्वादाने साहेब पालकमंत्री झाले धाराशिवचे आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहनसारखं खाता त्यांच्या पदरात पडला। तर आज या काशीमिरा आणि खास करून मीरा भाईंदरमध्ये 14 नंबर प्रभागामध्ये या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, खास करून 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले तेव्हा 14 नंबरवर प्रेम जास्त साहेबांचा आला आणि साहेबांनी 250 कोटीची निधी दिली आणि ह्याच्यामध्ये 8.5 लाखाची निधीचा भर पडला आणि हा चौक ठाण्याच्या टेंबी नाकाच्या प्रतिकृती होईल आणि मीरा भाईंदरच्या शिवसैनिकांना एक चांगला प्रेरणा मिळेल आणि जसं ठाण्याच्या टेंबी नाका तसं मीरा भाईंदरच्या हा आनंद दिघे नाका असं आम्हाला करायचे आहे। म्हणून यांच्यासाठी जे जे काय करावं लागेल ते आमदार साहेब, परिवहन मंत्री साहेब यांच्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांचे पदाधिकारी, मीरा भाईंदरचे जिल्हा प्रमुख असू दे, महिला जिल्हा संघटक असू दे, शहर प्रमुख असू दे, विधानसभा प्रमुख असू दे, सर्व आम्ही मिळून ह्या दिघे साहेबांचा चौक ठाण्याच्या टेंबी नाका जसं काशीमिरा मीरा भाईंदरच्या दिघे साहेबांचा नाका असं आम्ही प्रसिद्ध करायचे आहे। त्याच्यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू। नक्की भविष्यामध्ये असं वाटतंय का प्रभाग 14 मध्ये शिवसेनेचा गड होऊ शकतो? 100%, कारण ज्या पद्धतीनं काम चालू आहे
साहेबांनी 14 नंबर जर या 2.5 वर्षापूर्वीचा 14 नंबर प्रभाग क्रमांक 14 खूप वेगळा होता, कारण ग्रामीण भाग म्हणून तो गिनला जायचा आणि इथे विकासाचं तिळ मात्र म्हणजे काहीच नव्हतं, फक्त गटार पाणी नळ कनेक्शन याच्याशिवाय दुसरे कुठलेही विकास इथे झाले नव्हते. पण आज गौरवाची गोष्ट आहे की आज साहेब या राज्याचे परिवहन मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे कर्तबगार पालकमंत्री आज लाभले आणि 2.5 वर्षापासून जे त्यांनी इथे याच प्रभागामध्ये एक टोलेजंग नाट्यगृह उभा केलं, त्यानंतर कॅशलेस हॉस्पिटल उभा केलं, त्यानंतर मराठा भवन, अशी खूप मोठी मोठी भवनं आज आम्ही गौरवान्वित झालो की आज खूप मोठा विकास या प्रभाग क्रमांक 14 मध्ये साहेबाच्या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षामध्ये झाला. आणि त्याचाच एक भाग की पायाला भिंगरी बांधून ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवली, थोडक्यात पालघर मोखाडा ठाणे जिल्ह्यामध्ये जिथून त्यांनी शिवसेनेची ठाणे व ठाणेची शिवसेना जे ब्रीदवाक्य त्यांनी रुजवलं, असे आमचे सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबाच्या नावाने हा चौक केला आणि त्यानंतर या चौकाचं सुशोभीकरण सुद्धा आज साहेबाच्या माध्यमातून होते. मी साहेबाचे सुद्धा खूप आभार मानतो आणि या प्रभागामध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हा जो भगवा झेंडा फडकतोय असाच भगवा झेंडा येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा फडकेल याची मी शाश्वती देतो. नाही, नक्कीच भविष्यामध्ये शिवसेनाची ताकद इथे वाढत आहे. तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? खरं म्हणजे आज दुग्ध शर्करेचा योग आहे. धर्मवीर दिघे साहेबांची पुण्यतिथीच्या दिवशी इथे दिघे साहेबांच्या पूर्णाकृती जसं टेंबी नाक्यासारखं आज इथे एक सुशोभीकरण आणि एक थोड्याचा अनावरणाचा कार्यक्रम 146 विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर साहेब आणि आमच्या स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज इथे उद्घाटन झालेलं आहे. दिघे साहेबांचा इतिहास हा मी फार जवळून बघितलेला आहे. दिघे साहेबांचं 12 वर्ष मला सानिध्य लाभलेलं आहे आणि दिघे साहेबांचं आज दिघे साहेबांमुळेच कदाचित मी ते आहे तर दिघे साहेबांमुळे आहे. त्याचा इतिहास सांगायला एवढी वेळ नाही, परंतु दिघे साहेबांमुळे आहे. आत्तापर्यंत समजा इथे सुशोभीकरण झालं काय झालं इथपर्यंत. आता मी थोडंसं पाठीमागे जाऊन सांगतो. 2007 पासून मी येथे या चौकाला धर्मवीर दिघे साहेब चौकची मागणी करत होतो. त्यावेळेला या विभागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. माझ्या पत्राला हमेशा याला केराची टोपली दाखवल्या जात होती. पुढे चालून तत्कालीन आमदार आणि आत्ताचे परिवहन मंत्री धाराशिवचे पालकमंत्री आमचे सर्वांचे हजारसाम प्रताप सरनाईक साहेब यांनी जेव्हा आमदार झाल्यानंतर हा विषय मी त्यांच्याकडे घेऊन गेलो की साहेब मी गेले 3-4 वर्ष पत्रव्यवहार करतो इथे या जागेला या वास्तू इथे धर्मवीर दिघे साहेब चौक याचं नाव असावं, पण काँग्रेस राष्ट्रवादीचे लोकांचा त्यावेळेस विरोध होता. तिथे काहीतरी स्वामी समर्थ वगैरे इतर नावं सुचवत होते आणि मी दिघे साहेबांचं नाव लावून धरलेलं होतं. ताबडतोब दिघे साहेबांनी प्रताप सरनाईक साहेबांनी तेव्हाच्या गटनेत्या नीलम ढवण आणि मला वाटतं उपमहापौर प्रवीण पाटील यांना बोलवून घेतले, त्यांच्याकडे पत्र दिलं आणि याच्यामध्ये त्यांच्या नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये हा विषय ठेवायला लावला आणि तो विषय तिथे पारित करण्यात आला. तो विषय तिथे पास झाला आणि इथे धर्मवीर दिघे साहेबांचं नामकरण झालं. अधिकृतरित्या महानगरपालिकेकडनं धर्मवीर दिघे साहेब चौकाचं नामकरण झालं आणि त्याच्यानंतर 2 टप्प्यामध्ये इथे छोटं सुशोभीकरण झालं. आणि आज आनंद होतोय त्या कम्प्लिटली टेंबी नाक्यासारखं इथे आता होतं. म्हणजे आम्हाला टेंबी नाक्याला गेल्यानंतर जो आत्मिक समाधान लागतं ते समाधान आज आम्हाला या दिघे साहेब चौकात आल्यानंतर नक्कीच लागेल. आम्हालाच नव्हे तर संपूर्ण मीरा भाईंदरच्या शिवसैनिकांना दिघे साहेब प्रेमींना त्याचा आनंद होईल असं मी आज या प्रसंगी सांगतो. नक्कीच होते हे सगळं शिवसैनिकांचं चंद्रकांतचं जे मनोगत होतं, नक्कीच हे पुढच्या भविष्यामध्ये हे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान होईल. नक्कीच याच्यामुळे शिवसैनिकांना ताकद तर मिळेलच. आणि खरंच आनंदाची बातमी आहे, कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ठाणं आणि ठाण्यांचे दिघे साहेब ही खरंच संकल्पना ही फार मोठी आहे आणि ही संकल्पना ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये स्थानिक परिवहन मंत्री किंवा आमदार आपले जे आहेत प्रताप सरनाईक यांच्या मार्फत राबवली जाते. अधिक बातमीसाठी आपण पात्र लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र.